सावधान. लक्ष समोर पाहिजे. ए समोर बघ. आराम से. सावधान. हालचाल होत नाही तुझी. 5वीला आहेस. आराम से. बैठे बैठे सावधान. आराम से. बैठे बैठे सावधान. त्याचं लक्ष आहे का बघा. अजून तू स्वतःशीच बोलतोय. तुझंही लक्ष नाही. आराम से. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे अतिशय अफलातून असा झालेला आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. आज या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आदरणीय तानाजी जाधव साहेब, माजी सैनिक, त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. खूप सुंदर कार्यक्रम ते सादर करतायत. किती सुंदर माहिती सांगितली स्वच्छतेबद्दल, प्लॅस्टिक मुक्तीबद्दल, व्यसन मुक्तीबद्दल, त्याचबरोबर शिक्षणाचं महत्व या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे मुलांनो. आणि आपली ही शिस्तप्रिय अशी शाळा पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद झालेला आहे. त्यांनी अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर असे प्रबोधनात्मक कार्यक्रम शाळांमधून गावामधून करत राहावेत. आणि अशा पद्धतीचं त्यांनी प्रबोधनाचं जे शिवधनुष्य उचललेलं आहे ते शिवधनुष्य उचलण्याची ताकद अखंडपणे ईश्वर त्यांना देवो अशी मी सदिच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतोय. आणि त्यांनी खूप सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपली श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंदळकर हायस्कूल या हायस्कूलच्या वतीनं माझ्या सर्व सहकारी शिक्षकेतर बंधू भगिनींच्या वतीनं मनपूर्वक त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, त्यांचा अभिनय शेवटचा तुम्ही पाहिला नाही. अक्षरशः कालही आम्ही चक्रावून गेलो. आता नुकतंच अभिनय चालू होताना या ठिकाणी पाहिलं तुम्ही. साप एक या ठिकाणी जवळून गेलेला आहे तिकडून. तरी सुद्धा बरेच विद्यार्थ्यांनी पाहिला आहे अभिनय. पुन्हा त्यांना येण्याचं मी आवाहन करतो या निमित्तानं. आणि मुलांनो, स्वतःची काळजी घ्या. भरपूर खायचं प्यायचं. आपण कार्यक्रम करतो का नाही लक्ष द्या. हॅलो, आपला कार्यक्रम चालू आहे. काय होत मग का हो पाटील काय आपण आपला कार्यक्रम चालू इथं. आपण लबाड बोलीन, खोटं बिलकुल बोलणार नाही. काय हो साहेब, ठीक आहे. आपण जिथं लात मारीन तिथं दारू काढीन. हे पा आम्ही 17 आर्मी सर्व्हिस तार बिडी मावा गुटखा दारू तंबाखू व्यसन केले नाही. विद्यार्थी मित्र, मी अजून एक सांगतो, मी व्यसन करू नका. कुठल्या प्रकारचं व्यसन अतिशय बेकार शरीराला कीड लावून नाही. तसं आपण लाकूड पाहतो नाही वाळलं त्याला कशी वाळवी लागते, टोकरत राहत नाही, त्यामुळे आपलं शरीर खराब होत राहतं. ते व्यसन कोणी करू नका. व्यसन अतिशय बेकार आहे. आता हो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुम्ही तिरंगा जाणार फडकवता 15 ऑगस्ट 26 जानेवारी, मी तुम्हाला एक 5 नमुने दावतोय. फक्त आपली नजर कशी झाली पाहिजे, आपण सलूट कसा मारला पाहिजे, दहिने साईड, बाहे साईड, पिचे मुख, समजलं. आता फक्त तुम्ही बघायचं आहे माझ्याकडं. काय काय मी पाहायला मिळेल तर खूप शाळेमध्ये मला झेंडा फडकायला इकडे हे लागला असं करा, इकडं असं करायचं नाही. सरळ पहिल्या स्टार्टला आपण काय म्हणतो, आपण कसं म्हणतो, आरामशीर मी विश्राम या पद्धतीमध्ये आहे ना. हुआ ब्रेक ही जाईल ना एकदम शाळेत एकदम फटली पाहिजे मस्त. डाऊन ब्रेक सावधान. कसा आवाज आला, आला ठाक दिशा आवाज. आता मी उभा राहिलो कसं पाहतो माझ्याकडं.
माझं शरीर बघा का दिसतंय, ज्याप्रमाणे खांब पाहतो ना आपण, खांबाप्रमाणे दिसलं पाहिजे, समोर नजर पाहिजे. असं खाली बघायचं नाही, वर बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, समोर नजर पाहिजे. या हाताच्या मुठी कुणी असं करतात, कुणी असं करते. सरळ ह्या मुठी, ह्या हात आहे का नाही, ही सरळ एकदम अशा मुठी झाकायच्या, अंगोठा बरोबर ह्याच्यावर ठेवायचा आहे. ही पॅन्टची शिलाई आहे, त्याच्या समोर बरोबर असं उभं राहिलं पाहिजे. समजलं? सावधान पोषण याला म्हणायचं. काय म्हणायचं? सावधान. बेश्राम. पाय असं मारायचं नाही, मागणं पुढनं पाय इथं आला पाहिजे असं. समजलं? सावधान. आकडे का बघा तुम्ही कसं माझं शरीर झालेलं आहे. असं वाकडं झालंय का? असं झालेलं आहे, सदळ आहे ना, ते पाय तो सरळ इथे उभा. आकडे का पिचे मुठ. आता पिचे मुठ माझं पाय बघा कसं पोषण नाही आहे का? पूर्ण फिरायचं आहे. कसं आहे? या मुठी हल्ल्यात सुटलेत का? ही शिलाई बरोबर आहे ना? सगळं एकदम झालं का? बघा शिस्त महत्वाची. सावधान. विश्राम. जोपर्यंत तुम्हाला सांगितलं बेश्राम, काय मिळालंय? विश्राम. तुम्हाला शब्दला ऐकायला आला का नाही? असं उभं राहायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला आरामशीर म्हणत नाही तोपर्यंत असं उभं राहायचं आहे. आरामशीर म्हणलं की हाताच्या मुठी सोडायच्या, निवांत शांतपणे आपलं बोलत उभं राहतंय, तोंड नावून असं हात फिरू शकतोय. पण जोपर्यंत विश्राम आरामशीर म्हणलं तोपर्यंत हेच पोषण राहिलं पाहिजे. सावधान. आकडे का पिचे मुठ. आकडे का पिचे मुठ. हालतंय कसं झालं का? इकडं असं केलंय का? पूर्ण वळायचं. सर जागेत फिरायचं, आपण फटफट पाय मार जायचं. काय काय करतात त्यानंतर? राष्ट्रगीत चालू झालेला आहे. राष्ट्रगीत सुरू कर म्हणलं की हा हात आपला आहे का नाही, हे हात समोर असं ठेवायचा आहे. ज्याला आपण रेल्वेचा खांब असतो ना, आपण तो का बावटा, त्याप्रमाणे ठक इथं झालेला बस इथं आला पाहिजे. त्या बघून कसं आहे समजलं का? हे बाजू आहे का नाही आपली, हे एकदम सरळ आला पाहिजे असा. आणि ज्या झेंडा फडकतोय त्यावेळी वर असतो ना झेंडा, त्या टायमाला हे हात सरळ सुलूट करायचा सुलूट म्हणल्यावर, आणि त्या टायमाला असं बघायचं सरळ, किंवा इकडे जर असला तर असं. आपली नजर वर झेंडा, त्या झेंड्यात पाहिजे. नाही नाही की झेंडा मार्ग सुरू केलाय, इकडे असा करायला लागलाय, झेंडा फडकायला लागलेला आहे, राष्ट्रगीत सुरू केलेला आहे. ज्यावेळी राष्ट्रगीत सुरू होतं त्यावेळी एकदम सावधान पोषण पाहिजे, बिलकुल हलायचं नाही. जो राष्ट्रगीत संपत नाही तो बिलकुल पाय उचलायचा नाही, हात हलवायचा नाही, निवांत शांत उभं राहायचं, बास सोडायचं एकदम असं. आणि राष्ट्रगीत सुरू झालेलं आहे. पुन्हा तुम्हाला कसं काय मिळतं? डाऊन, स्लोट डाऊन. हे हिथं घ्यायचं असं, इथून इथं असं गेलं पाहिजे. हे नाही की सुरू म्हणलं असं करायचं. हे स्लोट कसं दिसतं एकदम मला? माझा हे हात बघा कसा आहे, माझं पोषण बघा राहायचं कसं आहे, सेम एकदम असं राहायचं आहे. स्लोट डाऊन. डाऊन म्हणलं की एकदम खाली इथून असा गेला पट पाहिजे. तर त्याप्रमाणे एखादा फळ खाली पडतं का ना झाडावरून, टाक कधी जास्त एकदम खाली. लक्षात आलं? समजलं? तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणतो ते? आणि मला सांगायला अभिमान वाटतं, आमची मुलं सुद्धा त्याच पद्धतीने करतात. नाही करणार. काही विद्यार्थी फक्त सोडले तर, काही विद्यार्थी असतात पण त्यांच्यात लक्षात येईल आणि हळूहळू व्यवस्थितपणे सुधारणा होईल. खूप छान माहिती सांगितलेली आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचं सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तुम्हाला आता जेवायची सुट्टी होते. आता नुकताच तुम्ही साफ गेलेलं पाहिलेलं आहे. अजिबात अडचणी जायचं नाही, अडचणी जायचं नाही. प्लेन